अशा प्रकारची संधी या ठिकाणी आपणासाठी घेऊन आलो आहे, की ज्या संधीच्या माध्यमातून आपण आपलं पूर्ण आयुष्य घडवू शकता, अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी जिला म्हटलं गेलं आहे, की लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी. बिलकुल मित्रांनो, एक अशा प्रकारची संधी आपणासाठी चालून आलेली आहे, की जी संधी जगातली पहिली मल्टी लेव्हल मर्कंटाईल कंपनीच्या माध्यमातून आपणासाठी मिळालेली आहे. मित्रांनो, हा एक असा प्रोजेक्ट आहे, ज्याला म्हटलं जातं ई-कॉमर्स बेस. ज्याला आपण ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा म्हणू शकतो. ज्या प्रकारे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, जबांग काम करतंय, नेमकं त्याच धर्तीवर हा प्रोजेक्ट आहे. आता या लोकांनी काय केलं आहे, तर या लोकांनी आपला फिजिकली आणि डिजिटली खूप मोठा कस्टमर बेस बनवला आहे आणि आज ही लोकं जगावर राज्य करत आहेत. आणि म्हटलं गेलेलं आहे, की जिसका जितना बडा कस्टमर बेस, उसका उतना बडा इन्कम. निश्चितच हे 100% खरं आहे, की ज्या लोकांनी स्वतःचा कस्टमर बेस जेवढा मोठा बनवला आहे, ते लोकं आज जगावर राज्य करत आहेत, मोठे इन्कम घेत आहेत. चला तर काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, ते आहे जिओ मोबाईलचं. साधारणतः 4 वर्षापूर्वी जिओ मोबाईलने सुरुवात केली होती आणि एक ऑफर दिल्यामुळे लोकांनी रांगेमध्ये उभे राहून सिम कार्ड्स घेतले. बघता बघता आजपर्यंत जर आपण बघतोय तर 42 कोटी कस्टमरचा डाटा त्यांच्याकडे आहे. ही लोकं दर महिन्याला ₹250-300 रिचार्ज करतात आणि याच रिचार्जच्या माध्यमातून जिओ मोबाईलचं दर महिन्याचं इन्कम आहे ₹450 कोटी. निश्चितच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो, ते आहे फेसबुकचं. मार्क झुकरबर्ग सरांनी 2004मध्ये फेसबुकची सुरुवात केली. एक आपल्या मित्रमंडळींना कनेक्ट राहण्यासाठी, त्यांना आपले विचार, आपले व्हिडिओज शेअर करण्यासाठी त्यांनी या ॲप्लिकेशनची सुरुवात केली. परंतु झालं काय, त्यांच्या मित्रांना ते ॲप्लिकेशन आवडले. त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्रांना कनेक्ट केलं, त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्रांना कनेक्ट केलं. असं बघता बघता आज जर आपण बघतोय तर संपूर्ण जगभरामध्ये 285 कोटी युजर्स आहेत. ही लोकं दररोज काही ना काही वेळ फेसबुकवर देत आहेत आणि याच दिल्या गेलेल्या वेळेमुळे आज फेसबुकचा मालक जगाचा 5वा श्रीमंत माणूस झाला आहे मित्रांनो. याच्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, ॲमेझॉन, जेफ बेझोस सरांनी एक असं ॲप्लिकेशन बनवलं आहे, की ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कस्टमर्स आणि व्हेंडर्स यांना एकत्र आणलं. कस्टमर्सला त्यांना चांगल्या प्रकारचा बेनिफिट मिळवून दिला, त्याचबरोबर व्हेंडर्सना मोठा बिझनेस मिळवून दिला. या दोघांची कनेक्टिव्हिटी त्या व्यक्तीने केली आणि या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज 200 मिलियन युजर्स त्यांचे संपूर्ण जगभरामध्ये आहेत आणि याच युजर्सच्या माध्यमातून जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस जेफ बेझोस सर झालेत. मित्रांनो, या लोकांनी वेगळं काही केलं का? नाही, वेगळं काहीच केलं नाही आहे. तर आपले ग्रेट कॉर्पोरेट ट्रेनर मिस्टर शिवखरा सर म्हणतात, की जिंकण्यावाले काही वेगळं काम करत नाही, तर ते प्रत्येक काम वेगळेपणाने करतात आणि म्हणूनच ते या जीवनामध्ये सफल होतात. आणि मित्रांनो, तीच संधी आपल्याला चालून आलेली आहे एका सिस्टमच्या माध्यमातून. दी फर्स्ट मल्टीलेव्हल मर्कंटाईल कंपनी इन दी वर्ल्ड, ज्या कंपनीचं नाव मला आदराने घ्यावंसं वाटतं, त्या कंपनीचं नाव आहे हायरिश ऑनलाईन शॉपिंग. मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी या कंपनीच्या माध्यमातून आम्हा सर्वांसाठी मिळालेली आहे. कंपनीचं म्हणणं आहे, की तुम्ही सुद्धा मोठा बिझनेसमॅन बनू शकता. ज्या प्रकारे ॲमेझॉन, फ्लिपकार्टनी त्यांचा बिझनेस सेटअप केला, त्या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस सेट करू शकता. आणि ही संधी, ही अपॉर्च्युनिटी आम्हा सर्वांपर्यंत चालून आणली. या कंपनीचे CMD फाउंडर मिस्टर KD प्रतापन सर आणि त्यांना पूर्णतः सपोर्ट करणारी जी दुसरी व्यक्ती आहे, ती आहे कंपनीचे फाउंडर मिसेस रीना प्रतापन मॅडम, ज्या की सरांच्या मिसेस आहे. या दोघांनी मिळून एक छोटीशी कल्पना एक 4-5 वर्षापूर्वी त्यांच्या डोक्यात आली आणि त्या कल्पनेला त्यांनी वास्तवात आणलं. आज लाखो लोक त्यांना फॉलो करतात मित्रांनो. हे आहे कंपनीचं हेड ऑफिस, जे की त्रिशूर शहरामध्ये एका छोट्याशा ऑफिसमध्ये सुरुवात केली होती. आज 20,000 स्क्वेअर फीटचं कंपनीचं ऑफिस आहे. हे काही गोडाऊनचे फोटो आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि हे आहेत सुपर मार्केट स्टोअर. मित्रांनो, अशा प्रकारचे सुपर मार्केट जागोजागी सध्या ओपन होत आहेत. पूर्ण केरळमध्ये 140 सुपर मार्केट स्टोअर आहेत आणि आता पूर्ण भारताची जर गोष्ट केली तर 200+ सुपर मार्केट स्टोअर या ठिकाणी आहेत मित्रांनो. या ठिकाणी जाऊन आपण आपली मनपसंद खरेदी करू शकतो आणि या सिस्टमचा फायदा घेऊ शकतो. पण या सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला जर इन्कम कमवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी प्रिव्हिलेज कस्टमर व्हायचं आहे आणि प्रिव्हिलेज कस्टमर होण्यासाठी या ठिकाणी काही ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे डिजिटल रिडीम कुपन घेऊन सुद्धा आपण प्रिव्हिलेज कस्टमर होऊ शकतो. त्याची किंमत आहे ₹699 आणि दुसरं आहे ₹750 पासून तर ₹1,300 काही वेगळे प्रॉडक्ट्स दिलेले आहेत फर्स्ट परचेस बकेटमध्ये, ज्याच्या माध्यमातून आपली जॉईनिंग होते. याचे बिझनेस व्हॉल्यूम आपल्याला 200 BV मिळणार आहेत मित्रांनो. जसंही आपलं ॲक्टिवेशन होतंय तर या ॲक्टिवेशनच्या माध्यमातून मिळणारे प्रॉडक्ट्स काय ते आपण या ठिकाणी बघतो आहोत. जसं रिडीम कुपन, चाय आणि कॉफीचे काही प्रॉडक्ट्स आहेत, काही हर्बल प्रॉडक्ट्स आहेत आणि काही जनरल प्रॉडक्ट्स आहेत. याच्यापैकी कुठलंही एक प्रॉडक्ट आपण घेऊन आपली सुरुवात या ठिकाणी करू शकतो आणि या सिस्टमचा बेनिफिट घेऊ शकतो.
चला तर बघूया सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळू शकतात. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की ज्या ठिकाणी हायरीजचे सुपर मार्केट्स ओपन आहेत त्या स्टोअरमध्ये जर समजा तुम्ही जाताय तर 2% पासून 20% डिस्काउंट तुम्हाला किराणा, ग्रोसरी आणि डेली नीड्स ज्या गरजेच्या वस्तू यांच्यावर लाईफ टाईम मिळू शकतो फक्त एका तुमच्या ॲक्टिव्हेशनमुळे. इतकंच नाही आहे तर कंपनीचा हायरीज ऑनलाईन पोर्टल आहे, या पोर्टलवर जर समजा तुम्ही जातात तर 10% पासून 50% डिस्काउंट तुम्हाला कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर पण मिळू शकतं. आणि याच्याही पलीकडे जाऊन कंपनीने तुम्हाला हे दिलेलं आहे की जो बिल तुम्ही या ठिकाणी पे करणार, भले मग शॉपीचा किंवा ऑनलाईनचा बिल असेल, त्या बिलाच्या माध्यमातून शॉपी येणार आणि त्या कस्टमर्सला, त्या शॉपी ऑनर आणि कंपनीला जो काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचा काही हिस्सा कंपनीने तुम्हाला शेअर केलेला आहे. त्या इन्कमच्या माध्यमातून जे काही SI पॉईंट जनरेट होतील त्या SI पॉईंटचा 30% SI पॉईंट कंपनीने तुम्हाला दिला आहे. म्हणजेच कंपनीने तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग पार्टनर बनवलं आहे मित्रांनो. कंपनीचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला फक्त तुमचं दुकान बदलायचं आहे, तुम्हाला तुमचा ब्रँड, तुमचा चॉईस बदलायची गरज नाही आहे. आणि या सिस्टमचा खूप मोठा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. का? कारण हायरीज कंपनीने टोटल मार्केट आपल्या सिस्टममध्ये कव्हर केलेलं आहे, मग ते ऑनलाईन मार्केट असो की ऑफलाईन मार्केट असो. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण या ठिकाणी जे काही अनुभव आहेत हे अनुभव घेतलेत, हे अनुभव लोकांना आपण शेअर करू शकतो. आणि हे अनुभव जर समजा आपण लोकांना शेअर करतो आणि लोक जर समजा या सिस्टमसोबत कनेक्ट होतात तर आपण सुद्धा खूप मोठा बिझनेसमॅन या ठिकाणी बनू शकतो मित्रांनो. आता आपण लोकांना काय शेअर करू शकतो तर या ठिकाणी जे आपल्याला डिस्काउंट मिळालेले लाईफ टाईम, जसं की 2% पासून 20% डिस्काउंट, हे आपण लोकांना सांगून या सिस्टमसोबत कनेक्ट करू शकतो. आणि याचबरोबर या सिस्टमच्या माध्यमातून कंपनीनं जो प्रॉफिट शेअर आपल्याला केला आहे ते प्रॉफिट शेअरिंगचं बेनिफिटसुद्धा आपण लोकांना सांगून या सिस्टमला कनेक्ट करू शकतो. आपल्या माध्यमातून जर आपण जेवढ्या लोकांना कनेक्ट करणार आहोत त्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला खूप मोठं रिपर्चेस इन्कम मिळणार आहे. कशा प्रकारे मिळू शकतं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक आणि जे लोक तुमच्या संपर्कात आहेत त्या लोकांना तुम्ही या सिस्टमबद्दल माहिती देऊ शकता, त्यांना रेफर करू शकता आणि त्या लोकांना सुद्धा या सिस्टमचा बेनिफिट होईल. जसं की 2% पासून 20% डिस्काउंट त्यांना पण मिळणार लाईफ टाईम, त्याचबरोबर 30% SI पॉईंटचं इन्कम सुद्धा त्यांना मिळेल मित्रांनो. एक उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय की सर्वसाधारण घरामध्ये लागणारा किराणा एक 4-5 हजार रुपयाचा तर लागतो. आणि ह्या किराणा जर समजा आपण या ठिकाणाहून खरेदी करतोय तर या खरेदीवर साधारणतः 200 ते 500 SI पॉईंट जनरेट झालेले असतील आणि एक SI पॉईंटचा अर्थ आहे ₹1. या ठिकाणी आपण बघतो आहोत की त्या व्यक्तीला तर जे खरेदी केली त्या खरेदीवर तर इन्कम मिळणारच आहे, परंतु आपण कंपनीला एक रेग्युलर कस्टमर जोडून दिला म्हणून कंपनी म्हणते की त्या व्यक्तीच्या खरेदीवर तुम्हाला सुद्धा 20% SI पॉईंटचा इन्कम मिळणार आहे. आपण या ठिकाणी गृहीत धरू की त्या व्यक्तीची खरेदी साधारणतः 300 SI पॉईंटची झाली आहे आणि या 300 SI पॉईंटचे 20% म्हणजे 60 SI पॉईंट्स तुम्हाला मिळतात, अर्थात ₹60 तुम्हाला मिळाले असतील. आतापर्यंत आपण कित्येक लोकांचे बिझनेस सेट केले पण आपल्याला काहीही फायदा झाला नाही. मात्र या ठिकाणी आपण जे कस्टमर या सिस्टमसोबत कनेक्ट करत आहोत या सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला इन्कम मिळणार आहे. बरं, हे इन्कम एकदाच मिळेल का? नाही. याच्यानंतर जेव्हा जेव्हा तो व्यक्ती या ठिकाणी खरेदी करेल मग त्याची जी काही खरेदी होईल, जेवढे SI पॉईंटची खरेदी होईल त्या SI पॉईंटची 20% इन्कम आपल्याला कंटिन्युअसली मिळत राहील मित्रांनो. वारंवार दर महिना, प्रत्येक वर्षी, दर वर्षाला कंटिन्युअसली ही इन्कम आपल्याला मिळत राहील मित्रांनो. आणि ही आपल्यासाठी खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे. मग मला तुम्हाला हे सांगायचं की जर समजा एका व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला या प्रकारचं बेनिफिट जर मिळत असेल तर आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही किती लोकांना रेफर करू शकता. तुम्ही 5, 10, 15, 20, 25, 50, 100 कितीही लोकांना रेफर करू शकता आणि या सिस्टमचा त्यांना बेनिफिट देऊ शकता. त्याचबरोबर त्यांच्या खरेदीवर तुम्ही एक मोठं इन्कम घेऊ शकता. आपण बघूया या ठिकाणी की या प्रकारचं रिपर्चेस इन्कम तुम्ही साधारणतः किती मिळवू शकता. तर जसं या ठिकाणी आपण एक काउंट करतोय की प्रत्येक जण तुम्ही ज्या व्यक्तींना रेफर करताय आणि ते व्यक्ती या ठिकाणी साधारणतः एक 4-5 हजार रुपयाचा किराणा, ग्रोसरी खरेदी करतायत. एक उदाहरणादाखल आपण या ठिकाणी गृहीत धरलंय की तुम्ही एक 10 लोकांना रेफर केलंय. 10 लोक साधारणतः एक 4-5 हजार रुपयाची खरेदी करतात. एक 5 हजार रुपयाच्या खरेदीवर 300 SI पॉईंट या ठिकाणी काउंट केले. 300 SI पॉईंटचे 20% म्हणजे ₹60 तुम्हाला मिळाले असतील. 10 लोकांचं कॅल्क्युलेशन केले तर ₹600 तुमचं दर महिन्याचे इन्कम कंटिन्युअसली चालू होईल मित्रांनो. आता या 10 लोकांना सुद्धा वाटतं की या प्रकारचं इन्कम त्यांना पण मिळायला पाहिजे आणि म्हणून या 10 लोकांनी काय केलं, त्यांच्या 10 लोकांना रेफर केले आणि झालं काय तर तुमच्या सेकंड जनरेशनला 100 कस्टमरचा बेस झाला असेल. यांच्या खरेदीवर तुम्हाला 15% SI पॉईंट्स मिळतील म्हणजेच प्रत्येकी ₹45. 100 लोकांचं कॅल्क्युलेशन केले तर ₹4500 इन्कम तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं असेल मित्रांनो. या 100 लोकांनी त्यांचं डुप्लिकेशन केले आणि त्या लोकांनी त्यांच्या 10 लोकांना जॉईन केले आणि
तिसऱ्या जनरेशनमध्ये तुमच्या 100,000 कस्टमरचा बेस झाला असेल, या 1000 कस्टमर्सच्या खरेदीवर तुम्हाला 10% एस आय पॉईंट्स मिळतील. म्हणजेच प्रत्येकी साधारणतः 30 रुपये. 1000 लोकांचं जर गणित आपण या ठिकाणी करतोय तर 30,000 रुपयाचं इन्कम तुम्हाला या ठिकाणी सेट झालं असेल मित्रांनो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर 3 जनरेशनमध्ये तुमचा कस्टमर बेस साधारणतः 1000 ते 1200 लोकांचा झाला असेल आणि ही लोक स्वतःसाठी एक 4-5 हजार रुपयाची खरेदी करतात तर साधारणतः 30 ते 40,000 रुपयाचं तुमचं दर महिन्याचं इन्कम सेट झालं असेल मित्रांनो. पण काय इन्कम तुम्हाला एवढंच मिळेल का? नाही, याच्याही पुढे इन्कम आहे. या 1000 लोकांनी त्यांच्या 10,000 लोकांना रेफर केले तर 10,000 कस्टमरचा बेस तुमच्या चौथ्या जनरेशनमध्ये होतोय आणि त्यांच्या खरेदीवर तुम्हाला 5% एस आय पॉईंट्स मिळतील. म्हणजेच प्रत्येकी 15 रुपये. 10,000 लोकांचं जर गणित केले तर या ठिकाणी 1.5 लाख रुपयाचं इन्कम चौथ्या एका जनरेशनचं होते मित्रांनो. याच्याही पुढे जाऊन या 10,000 लोकांनी 10,000 लोकांना रेफर केले तर तुमच्या 5व्या जनरेशनमध्ये 1 लाख कस्टमरचा बेस झाला असेल आणि यांच्या खरेदीवर तुम्हाला 2.5% एस आय पॉईंट्स मिळतील. म्हणजेच प्रत्येकी 7.5 रुपये. 1 लाख लोकांचं कॅल्क्युलेशन जर आपण करतोय तर 7.5 लाख रुपयाचं इन्कम एकट्या 5व्या जनरेशनचं असेल मित्रांनो. याच प्रकारे तुमच्या 6व्या जनरेशनमध्ये जेवढा कस्टमर बेस असेल त्यांच्या खरेदीवर पण तुम्हाला 2.5% एस आय पॉईंट्स मिळतील. 7व्या जनरेशनमध्ये जेवढे कस्टमर्स आहेत त्यांच्या खरेदीवर पण 2.5% एस आय पॉईंट मिळतील आणि 8व्या जनरेशनमध्ये जेवढे कस्टमर्स आहेत त्यांच्या खरेदीवर सुद्धा 2.5% एस आय पॉईंट मिळतील. म्हणजे किती मोठं कॅल्क्युलेशन होईल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. एवढंच नाही तर तुमच्या 9, 10, 11, 12 आणि 13 या 5 जनरेशनमध्ये जेवढे कस्टमर्स आहेत त्या प्रत्येकाच्या खरेदीवर तुम्हाला 1.25% एस आय पॉईंट्स मिळणार आणि त्याच्याही पुढे 14, 15, 16, 17 आणि 18 या 5 जनरेशनमध्ये जेवढे कस्टमर्स आहेत त्यांच्या खरेदीवर सुद्धा तुम्हाला 0.75% इन्सेंटिव्ह मिळणार आहेत मित्रांनो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ज्या ठिकाणाहून सुरुवात केली तिथून खाली 18 जनरेशनपर्यंत जेवढा मोठा कस्टमरचा बेस असेल त्या प्रत्येकाच्या खरेदीवर तुम्हाला काही ना काही इन्कम मिळालेलं असणार आहे. चला तर बघू की या लोकांच्या खरेदीवर तुमचं इन्कम कशा प्रकारे मिळू शकतं आणि किती मिळू शकतं. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काही लोकांना या सिस्टममध्ये कनेक्ट केले आणि त्या लोकांनी काही लोकांना कनेक्ट केले, त्या लोकांनी काय लोकांना कनेक्ट केले. अशा प्रकारे वाढत 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 तुमचा कस्टमर बेस 18 जनरेशनपर्यंत साधारणतः वर्षात 1.5 वर्षामध्ये एक 10,000 लोकांचा कस्टमर बेस झाला आणि हे लोक स्वतःसाठी साधारणतः एक 4-5 हजार रुपयाचा किराणा ग्रोसरी खरेदी करतायत आणि त्यांच्या खरेदीवर फक्त आणि फक्त 1% एस आय पॉईंट आपण या ठिकाणी करतोय, काउंट करतोय तरी सुद्धा तुम्हाला दर महिन्याचं 50 ते 60 हजार रुपयाचं इन्कम कंटिन्युअसली सुरू झालं असेल मित्रांनो. याच्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की हाच कस्टमर बेस तुमचा वाढत वाढत 50,000 लोकांचा झाला आणि हे 50,000 लोक स्वतःसाठी खरेदी करतात. यांच्या खरेदीवर साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपयाचं तुमचं महिन्याचं इन्कम सेट झालं असेल मित्रांनो. याच्याही पुढे जाऊन हाच कस्टमर बेस 1 लाख लोकांचा जर झाला असेल, 1 लाख फॅमिली तुमच्यासोबत कनेक्ट झालेल्या आहेत, मग या कुठल्याही असू शकतात आणि ही लोक स्वतःसाठी खरेदी करतात तर यांच्या खरेदीवर साधारणतः 4 ते 6 लाख रुपये तुमचं महिन्याचं इन्कम सेट झालं असेल. याच्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की हाच कस्टमर बेस जर 5 लाख लोकांचा होतोय आणि हे 5 लाख लोक भारतामध्ये कुठे असू शकतात, ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी खरेदी करतात आणि त्यांच्या खरेदीवर तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या मोबाईलमध्ये या प्रकारचं तुमच्या अकाउंटवर या प्रकारचं इन्कम आलेलं असेल महिन्याचं साधारणतः 30 ते 50 लाख रुपये. आणि आणखी एक तुम्हाला एक स्टेप दाखवतोय ती म्हणजे तुमचा कस्टमर बेस वाढत वाढत 4 साल, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्षामध्ये साधारणतः 10 लाख कस्टमरचा जर झालाय आणि हे 10 लाख कस्टमर, 10 लाख कुटुंब स्वतःसाठी खरेदी करतात, त्यांच्या खरेदीवर साधारणतः 70 लाख ते 1 करोड रुपये सुद्धा तुमचं महिन्याचं इन्कम होऊ शकतं. भरपूर लोकांना ह्या गोष्टी डोक्यामध्ये घुसत नाही की एवढे इन्कम सहज मिळू शकता का, तर निश्चित मिळू शकतं मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलंय की जिओ मोबाईलचा मालक एक 250 रुपयाच्या रिचार्जवर 450 करोड रुपये जर महिन्याला इन्कम घेऊ शकतो कस्टमरच्या बेसवर, तर मित्रांनो त्याच प्रकारची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. जेवढा मोठा तुमचा कस्टमर बेस तेवढं मोठं तुमचं इन्कम निश्चित प्रमाणाने वाढलेलं असणार आहे. आणि याच धर्तीवर काम करत करत आज कंपनीचे 29 लाख कस्टमरचा डाटा झाला आहे मित्रांनो. खूप मोठी आनंदाची, गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे. चला तर बघूया कंपनी कशा प्रकारे रन होते. तर सर्वप्रथम मी तुम्हाला कंपनीची ओळख करून देतोय. हायरिच ऑनलाईन शॉपी या कंपनीची सुरुवात सप्टेंबर 2016 मध्ये झाली. कंपनी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करते, जसं की हायरिच ऑनलाईन शॉपी ज्याचा प्लॅन आपण सध्या बघतो आहोत. त्याचबरोबर हायरिच डेव्हलपर्स, हायरिच निधी लिमिटेड बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काम करते. आणि आता सध्या गेल्या महिन्यामध्ये कंपनीचा एक प्रोजेक्ट लॉन्च झाला, तो आहे हायरिच HR क्रिप्टो. खूपच सुंदर आणि धमाल केली या प्रोजेक्टने आणि आज लाखो लोक सध्या याला कनेक्ट होत आहेत. मित्रांनो नवीन येणारे प्रोजेक्ट आहे हायरिच OTT प्लॅटफॉर्म, त्याचबरोबर हायरिच रिच पे, जसं गुगल पे आणि फोन पे त्याच प्रकारे हायरिच रिच पे आपल्याला पेमेंट गेटवे उपलब्ध होते. आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट येत्या 6 महिन्यामध्ये कंपनी पब्लिक लिमिटेड होत आहे. खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. एवढंच नाही तर कंपनीच्या लिगॅलिटीबद्दल जर समजा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर कंपनी 100% लिगल आहे. कंपनीला प्रोजेक्ट चालवण्यासाठी जेवढे सर्टिफिकेटची गरज आहे ते सर्वच्या सर्व कंपनीचे सर्टिफिकेट्स कंपनीकडे आहेत. याच्याबद्दल तुम्हाला जर आणखी डिटेल माहिती
संधी घ्यायची असेल तर तुम्ही harris.net या वेबसाईटवर जा आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. मित्रांनो, हा सगळा बेनिफिट जर समजा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात घ्यायचा असेल तर आज तुमच्याकडे एक काम आहे, ते म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी मोठा कस्टमर बेस बनवणं. आणि हा कस्टमर बेस तुम्ही जेवढा मोठा बनवणार तेवढं मोठं तुमचं इन्कम असणार आहे. पण हा कस्टमर बेस बनवताना सुद्धा कंपनीने तुम्हाला इन्कम दिलेलं आहे, ज्या इन्कमला म्हणतात टीम बिल्डिंग इन्कम. आणि हे टीम बिल्डिंग इन्कम अर्थात BV मॅचिंग इन्कम. ज्या प्रकारे तुम्ही तुमची जॉईनिंगची सुरुवात केली होती 200 BVच्या माध्यमातून, त्याच प्रकारे तुम्हाला जेवढ्याही लोकांना या सिस्टमला कनेक्ट करायचं आहे त्यांना सुद्धा 200 BVने सुरुवात केली आहे. त्यांची सुद्धा 200 BVची सुरुवात होते आणि त्यांच्या 200 BVवर तुम्हाला इन्कम मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जेवढ्याही लोकांना जॉईन करायचं आहे त्यांना 2 ग्रुपमध्ये जॉईन करायचं. ए ग्रुप आणि बी ग्रुप या 2 ग्रुपमध्ये जेवढ्या लोकांना तुम्ही जॉईन करणार त्यांचे जेवढे BV मॅच होतील, एक BV मॅचिंगचा ₹1 या हिशोबाने तुम्हाला इन्कम मिळणार आहे. या ठिकाणी 2 लोक जॉईन झाले आणि 2 लोकांचे 200 BV मॅच होत आहेत, तुमचं इन्कम ₹200 झालं असेल. त्याच प्रकारे मला तुम्हाला सांगायचं की तुमच्या ए ग्रुपमध्ये 2 नवीन लोक, बी ग्रुपमध्ये 2 नवीन लोक आले तर 400 BV होत आहेत आणि 400 BV मॅचिंगचं तुमचं इन्कम असेल ₹400. त्याचप्रमाणे तुमच्या ए ग्रुपमध्ये 4 नवीन लोक, बी ग्रुपमध्ये 4 नवीन लोक आलीत तर 800 BV तयार होत आहेत आणि 800 BV मॅचिंगचं तुमचं इन्कम असेल ₹800. अशा प्रकारे 1000 BV मॅचिंगचं इन्कम 1000, 2000 BV मॅचिंगचं इन्कम 2000 आणि ज्या दिवशी तुमचे 5000 BV मॅच होतील त्या दिवशी तुमचं ₹5000 इन्कम झाले असेल. मित्रांनो, या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही दररोज 5000 BV मॅच करून ₹5000 इन्कम घेऊ शकता. म्हणजेच महिन्याला ₹1.5 लाख इन्कम तुम्ही या सिस्टमच्या माध्यमातून घेऊ शकता. मित्रांनो, एकाच एक रेशिओमध्ये अनलिमिटेड डेप्थपर्यंत या प्रकारचे इन्कम तुम्हाला मिळेल आणि रोज रात्री 12 वाजता क्लोजिंग होती. दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे इन्कम विड्रॉ करू शकता. ₹500च्या वर तुमचा इन्कम तुमच्या वॅलेटमध्ये असायला पाहिजे. दररोज विड्रॉ करू शकता. येणाऱ्या 24 ते 48 तासात तो पैसा तुमच्या अकाउंटवर आलेला असेल आणि जेही इन्कम तुम्ही या सिस्टमच्या माध्यमातून घेणार त्या प्रत्येक इन्कममधून फक्त आणि फक्त 5% TDS मायनस होईल. मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन कंपनीने सांगितलंय की एका पॅन कार्डवर तुम्ही 3 ID घेऊ शकता. 3 IDचं इन्कम ₹15,000 होऊ शकतं. म्हणजे ₹4.5 लाख तुम्ही महिन्याचा इन्कम या सिस्टमच्या माध्यमातून घेऊ शकता. म्हणजे एका पॅनवर तुम्हाला ₹15,000 रोजचं इन्कम घेण्याची संधी या सिस्टमने तुम्हाला दिलेली. मित्रांनो, खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. या सिस्टमच्या माध्यमातून दररोज 5,000, 10,000, ₹15,000 इन्कम घेणारे कित्येक लोक या सिस्टमसोबत कनेक्ट आहेत. मला तुम्हाला दाखवायचं आहे की हायरिश ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून टीम ईगल इंटरनॅशनलच्या जी सुरुवात ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झाली असे आमचे ग्रेट गुरु, ग्रेट बिझनेस मेंटॉर मिस्टर जॉबी जोसेफ सर यांनी आजच्या 18 महिन्यापूर्वी या सिस्टमला सुरुवात केली आणि बघता बघता 9 लाख कस्टमरचा डाटा त्यांचा झाला आहे. ₹50 लाख वर त्यांचं इन्कम गेले. मित्रांनो, आणि त्यांच्या माध्यमातून आपण रिअल डायमंड ग्रुपची सुरुवात केली. रिअल डायमंड ग्रुपच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण बघतो आहोत. मी स्वतः धर्मेश गवांदे आणि माझी मिसेस माया गवांदे आम्ही सुद्धा या ₹5,000 इन्कमला टच केले दररोजच्या आणि या प्रकारचे इन्कम घेत आहोत. त्याचबरोबर छाया जाधव मॅडम औरंगाबाद, त्याचबरोबर जितेंद्र साळुंके सर मुंबई आणि डॉक्टर प्रकाश नागरे सर औरंगाबाद यांनी सुद्धा ₹5,000 इन्कमला टच केले आणि त्या प्रकारचे इन्कम घेत आहेत. त्याचबरोबर आमचे सुरतचे विनोद ढोकरट सर, अंकुर भवानीदास वाला सर यांनी सुद्धा या सिस्टममधून ₹5,000 इन्कमला टच केले आणि सुरतमध्ये खूप मोठं सुपर मार्केट त्यांच्या माध्यमातून ओपन झालं आहे. त्याचबरोबर आमचे फुलंब्री महाराष्ट्राचे सुदाम लकवाल सर, त्यांनी त्यांच्या मिसेसच्या नावावर ID घेऊन या सिस्टमला ₹5,000 इन्कमला टच केलंय. त्याचबरोबर चिंतन पटेल सर सुरत यांनी सुद्धा ₹5,000 इन्कमला टच केले, त्या प्रकारचे इन्कम घेत आहेत. त्याचबरोबर आमचे पुण्याचे प्रल्हाद धाबे सर यांनी सुद्धा या सिस्टममध्ये ₹5,000 इन्कमला टच केले आणि त्या प्रकारचे इन्कम घेत आहेत. त्याचबरोबर आमचे कळम उस्मानाबादचे किशोर शेंडगे सर यांनी सुद्धा ₹5,000 इन्कमला टच केले आणि त्या प्रकारचे इन्कम घेत आहेत. मित्रांनो, याचबरोबर आता ब्रँड न्यू सिलिंग ॲच्युअर सुरतचे आशिष भोयर सर यांनी सुद्धा ₹5,000 इन्कमला टच केलंय आणि या प्रकारचं इन्कम घेतलंय. मित्रांनो, नेक्स्ट नंबर तुमचा आहे का? कारण आज 5,000पेक्षा जास्त लोक या प्रकारचे इन्कम या सिस्टममध्ये घेत आहेत. सगळ्यांची नावं या ठिकाणी आपण दाखवू शकत नाही, शो करू शकत नाही. इथं मोजके रिअल डायमंड ग्रुपचे नावं आपण या ठिकाणी घेतलेत. मित्रांनो, पुढचा नंबर हा तुमचा आहे आणि म्हणून या सिस्टमच्या माध्यमातून मोठा बेनिफिट आपण घेऊ शकतो. ही आहे दिलीप थिरूर सर. आजच्या 4 वर्षापूर्वी या व्यक्तीने एक छोटासा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर काम करून या सिस्टममध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. आज 5 करोड यांचे इन्कम क्रॉस झाले. मित्रांनो, मर्सिडीज बेन्झ ड्राईव्ह करतात, लक्झरीज लाईफस्टाईल जीवन जगतायत. यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज कित्येक लोक केरळमध्ये आहेत की ज्यांचं इन्कम 1 करोडच्या वर गेले. त्यांच्या लक्झरीज कार सोबत आपण या ठिकाणी आपण बघतोय. मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं जीवन या ठिकाणी बदलू शकता आणि या सिस्टमच्या माध्यमातून स्वतःची लाईफस्टाईल घडू शकतात. मित्रांनो, तुम्ही हा जो
मीटिंग खूप आनंदाने आणि मन लावून ऐकली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला अचीव्ह करायचं ते अचीव्ह करण्यासाठी बेस्ट ऑफ लक प्लीज. आणि तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती घडू शकता याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.